तुम्ही ऑफिसला द्या, तुम्ही फोटो काढून एक ॲप्लिकेशन करा, ऑफिसला द्या. त्या लोकांना आपण पाठवतो. आता ती लोक आधी येत जातील. कलेक्टरशी बोलतो, कलेक्टर आता आदेश करतो, ती येऊन जातील. आज आपण आपल्या पद्धतीत मार्गाला टाकू. आणि मला असं वाटतं मॅक्झिमम आपलाच भाग असल्यामुळे ती यंत्रणा सगळी लोक आम्हाला येते. नाही नंतर तुम्ही तिकडे तहसीलदार येऊन थांबलेला नाही, याला कापसे तिकडे जातो याचा. पण पहिलं इकडं तर मार्ग नव्हतं. तहसीलदार साहेब होता यार, आज सुट्टी आहे तरी रात्री त्यांनी दखल घेतली. सकाळी कलेक्टर महोदयाने दखल घेतली, पालकमंत्री दखल घेतली. थोडं चालणं व्यवस्थित आहे. फक्त आता आपल्याला जास्त असं नुकसान भरपाई कशी मिळेल हा प्रयत्न आपण करतोय. मला तेवढं जाणून आपण आता हे मराठी अप्पा पण आहे साहेब. आता ते आदेश करतील, कृषीवाले पण येतील. आता बरोबर प्रत्येक शेताला क्षेत्रवाईज आपण करून व्यवस्थित करतो. तुमचं ऑनलाईन जर होत नाही आहे तर ऑफलाईन करून आम्ही महाराष्ट्र सरकारकडून जी मदत करतोय त्यासाठी यांचा रिपोर्ट आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. माझ्या वर्षांची म्हणजे सीएम साहेबांशी बोलणं झालं आहे, आता पालकमंत्रीशी बोलणं झालं सकाळी. ते पण येतील तर बरं होऊन जाईल. पण प्रयत्न करूया जास्त असं नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल. ठीक आहे. ते आज ही यंत्रणेच्या माध्यमातून आपण हा विषय घेऊ. खूप जास्त गावात नाही आहे असं मला वाटतं. मधला भाग आहे आपल्या महाराष्ट्रात सेवाशी बोलणं आलो. आपल्याकडे जास्त नाही, 3-4 गावांचाच पट्टा आहे. पण पूर्णच्या पूर्ण केळी संपली पाहिजे असं म्हणता येणार नाही की केळी काही राहिलेली थोडं सगळी आता वाढायला की पहिले तू उन्हाकडे कावळ झालेली असते ते खालूनच हवा आली. पण आताही बोललो मी तर ते खूप मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे. आता ते ऑनलाईन विमा जो आहे तो ऑनलाईन विमा काही त्या ह्याच्यामध्ये तो ॲपमध्ये होत नाही आहे. सगळेच आता इथे 100-200 शेतकरी नुकसान झाले. शेतकरी पण आहे तुमच्या इथे. बरं, मुक्ताईनगरमध्ये पातोंडी जी आहे ना, पातोंडी आणि अंतुर्ली खूप ॲग्रिकल्चर कंपनीचा आता इन्शुरन्स कंपनीचा एक तालुका प्रतिनिधी माझ्यासमोर उभा आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला कंपनी सांगत तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. आणि कंपनीचं ॲप जे आहे बरोबर तरी त्यांना पुढे घेऊन जाऊन इथून झाला ना अजून कोराळ घे पेक्षा विदारक सिटीच्या आपला आता समजा डिब्बीच्या थांबवी घे पूर्ण रोप बिलकुल समोर घे दोघी साईड पडलेला आहे. गजूच्या पुढचा आहे नाही हा ना गजूचा आहे भाऊ. काय राहिलं बाकी तेच बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तहसीलदार महोदयांच्या सोबत आज इथे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजत होतो. टेम्परेचरचा पारा इतका जास्त होता की केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. आणि काल एकाएकी त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ली भागातला हा भामदारा परिसर असेल, पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील, केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली. काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता. काल मी बुधवाड तालुक्यातून तिकडची पाहणी केली.
घरांचे नुकसान झालेले आहे त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी तशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब सकाळी आरली आम्ही 7:30-8 वाजेपासून फिरतो आहे. कलेक्टर साहेब पण 1 वाजेपर्यंत येतील. तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केलं जाईल. हा शेतकरी बारमाही बागायतदार शेतकरी, हा बारमाही रोजगार देणारा शेतकरी आहे. तेवढं याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि 100% यांना दिलासा मिळेल. हो, तातडीने पंचनामे होण्याची गरज आहे. तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे, तहसीलदार महोदय आले, मी आलो आहे. लवकरात लवकर आज ज्या रविवार आहे, सुट्टी आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे जागेवरच स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले पाहिजे. स्पॉटवर पंचनामे होते ना, घरी बसून पंचनामे थोडी होता. स्पॉटवर पंचनामे होते. आम्ही स्पॉटवर आलेलो आहे. प्रत्येक आम्ही क्षेत्रामध्ये गेलो, तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो, इकडे भामदारा शिवारात गेलो आहे, तिकडे आता रावेर तालुक्याच्या प्रत्येक शिवारात जातो आहे. तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल. तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल. सरकारच्या माध्यमातून चांगली मदत, भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल. हो, काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली. ते बोललो मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे, ज्या लोकांचं घराचं नुकसान झालं आहे, काही आता मी इथे बघितलं एक पोल पडला घरावर, घराचे सगळं 3-13 होऊन गेलं. जे घर पाहिलं त्याला घर नाही, पण त्याच्यासाठी सरकारच्या वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू. जे बाधित लोक आहे